तुम्ही विचार करा, सत्ययुगात नाही, सगळ्यात हलकट जर युग कोणतं असेल तर ते कलियुग आहे. कलियुग कसं आहे, कलाने वागणार आहे. या युगात आपला जन्म मिळाला आणि रोज उखाडा निर्माण करणारा इथे आपल्याला जन्म मिळाला. ही आपण पुण्यवान आत्मे नाहीये, आपण भोग भोगायला आलेलो आहे. आणि सगळ्यात मोठा रोग आणि सगळ्यात मोठी व्याधी मरेपर्यंत असेल तर ती व्याधी आहे शरीर स्वतःच. म्हणून आपल्याला हे शरीर ज्यांच्या वंशाने मिळालं त्याचे दोनच गुण चांगले स्त्रियांचे, की ती महापुरुषांना जन्म देऊ शकतात. आणि दुसरा गुण आहे की आपण या शरीराच्या माध्यमातून आत्मप्राप्ती करू शकतो. मुद्दा आला की तुमच्या लक्षात. मग आता आपण हा विचार करायचा, नराचं नारायण, नारीची श्रीलक्ष्मी होण्यासाठी, भगवंताशी एकरूप होण्यासाठी, तद्रूप होण्यासाठी, त्याच्यात विसर्जन होण्यासाठी, किंवा आपल्यात असलेल्या भगवंताला आपल्याला साक्षी भावाने राखता आलं पाहिजे. मोक्ष म्हणजे काय? साक्षी भावाने आपल्याला निरीक्षित लक्ष देता आलं पाहिजे. आपण त्यात नसतो. तर आता एवढं सगळं लांबण लावण्यामध्ये इथून पुढे हे का गरजेचं आहे याच्यावर तुम्ही अभ्यास करा. 12 वर्षाने कुलदैवताला जावं, तिथून आशीर्वाद घ्यावे. ते आशीर्वाद तुम्हाला उपयोगी पडतात आणि पुढचे जे संकट आहे जीवनातले ते नष्ट होतात. आता एवढा वेळ झाला, 9:15 वाजले. थोडा म्हणजे मला काही तुम्हाला जागवायचं नाही, परंतु आपण करत आलो एवढे वर्ष. त्याच्यात मतोबा पण आहे, परत खंडोबा पण आहे, माळसाई आहे, बाणाई आहे. हे सगळ्यांचं जर वर्णन पुढं काढलं तर आपल्याला रात्र ते मुळातच जागरण गोंधळ हा रात्रीचाच कार्यक्रम. रात्र आपलीच पुढे. तुमच्या शरीरामध्ये ती क्षमता नाही, मन शरीर थकलेलं आहे आणि अनकलनीय आणि नवीन आलेले विषय, त्याच्यामध्ये रस जन्माले अवघड आहे. तर सर्व भाविकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुलदैवताचा कुळाचार करायचा. पूर्वज गेले पितर दाखवणे, मेहणी घालणे, त्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि हे जे पूर्वज सगळे गेलेले आपल्या तिकडून आशीर्वाद मिळतो. आपण सगळ्यात म्हणून सांगतो, सगळ्यांचे धर्म सगळे, संन्यासाचा धर्म शून्य अशा ठेवा, शूद्राचा धर्म आहे सेवा करा, वैश्याचा धर्म आहे कमी पैशामध्ये देणं घेणं करून आपलं पोट भरा, ब्राह्मणाचा धर्म आहे ज्ञान शिकवा, संशयाचा धर्म आहे मातृदेव भव, पितृदेव भव, मग हे आचार्य देव भव, आणि शेवटी अतिथी देव. अतिथी म्हणजे मोबाईल न करता, न बोलवता, न सांगता, तिथीचं काही मान नाही. आमच्या पौर्णिमा आणि आगंतुक जे येऊन आपल्याकडे जेवून जातात, पाणी पिऊन जातात किंवा वेळेवरती मुक्कामाला राहतात. तुमच्या घरात मला एक फार चांगला संस्था ना, कशी संबंध असो, हॉस्पिटलायझेशनमध्ये तुम्ही नेहमी स्वतःचे दैनंदिन जीवन, आजार, घरात चालू असलेलं शिक्षणाचा चॅनल 2 नंबरला 3 नंबरला करतात आणि बाकीच्यांना सपोर्ट करतात. माणसाची माणुसकीने वागणं हा मानवता धर्म आहे आणि ह्या एक कुटुंब पाळतं. म्हणून माझा जीव या कुटुंबामध्ये आपोआप खेचले जातो. तर तुमचे ते गुण तसे, संस्कार तसे, आचरण तसे. गुण गायला नाही आलो मी, वस्तुस्थिती सांगायला आलो. तर मग आता तुम्ही या पद्धतीने या सगळ्या विधी व्यवस्थित वेळोवेळी करा, कधीही टाळू नका. नाही जमलं तरी 12 वर्षात जाऊन तिथं जे काय असतील त्या विधी त्या पूर्ण करा. तुम्हाला आणि तुमच्या पिढ्यांना याचा तुम्हाला गुण येईल. हे तुम्हाला मी आज माहिती दिली जेवढी जमली वेळेमध्ये. तुमच्या भाग्यात जेवढी असेल तेवढी तुम्हाला ती मिळाली. काळ वेळ आणि स्थळ शेवटी आहे तिथे चाले ना तातडी, प्राप्त काळ घडी आले विना, समय से पहले भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. तुमच्या योगाने, तुमच्या पुण्याने हे सर्वांना हे सगळं प्राप्त झालं. ही विधी आहे, कार्यक्रम आहे, यातले रहस्य समजून खेड्यापाड्या तिकडे तिकडे जिथे नातेवाईक असतील असल्या कार्यक्रमाला जात जा, येत जा. आणि प्रसादात एक महत्त्व आहे की ते पोटात गेलं तर ते मेंदूपर्यंत त्याचं रक्त जाऊन पोचतं, त्याच्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला लाभ होतो त्याचा. आता भरपूर बोललो आणि आता आपण आरती घेऊ. त्यानंतर तुमचा ग्रुप मोठा आहे
त्याच्यामुळे मग आपलं आहेच. बरं आता हे प्रसादापुरतं झालं ना. ओम गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड